चला आता होतंय काय, जर आपल्याला अँगल जर कॉम्प्लिमेंटरी नसेल तर काय करावं लागेल. आता काय येणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल नसेल तर. कॉम्प्लिमेंटरी असेल तर आपल्याला माहिती आहे R1/R2 1 बनतो, T1/T2 tan θ बनतो आणि H1/H2 tan square θ बनतो. जर कॉम्प्लिमेंटरी नसतील तर कॉम्प्लिमेंटरी ओळखता येतं ना. आता जसं की मी असं म्हटलं θ1 जर मी म्हटलं असतं 30 डिग्री आणि θ2 जर मी म्हटलं असतं 45 डिग्री, हे कॉम्प्लिमेंटरी आहे का? हे कॉम्प्लिमेंटरी नाही. आणि मी म्हटलं सेम व्हेलॉसिटीने फेकलं, पहिलं मी सेम व्हेलॉसिटी क्वेश्चन मारतो, सेम व्हेलॉसिटीने फेकलं. जर सेम व्हेलॉसिटीने फेकलं तर काय काय काढायचं आपल्याला? पहिल्यांदा सिंपल क्वेश्चन आहे, काय काय काढायचं आहे आपल्याला? काढायचं R1/R2 काढायचं. आता 1 येईल का? आता 1 येणार नाही का? कारण की कॉम्प्लिमेंटरी नाही. मी म्हटलं T1/T2 tan θ बनेल का? नाही, कारण की कॉम्प्लिमेंटरी नाही. मग मी पुढे म्हटलं काय, H1/H2 tan square θ बनेल का? सेम क्वेश्चन बाकीच बनतील ना. आता आपण काय बघतो याच्यामध्ये, जर अँगल कॉम्प्लिमेंटरी नसेल आणि दिसतं पण आपलं कॉम्प्लिमेंटरी नाहीये, इथं दिसतंय ना. आणि व्हेलॉसिटी काय दिली? सेम. चल मग पहिल्यांदा मी केस घेऊन चाललोय 3 याच्यामध्ये डिवाइड करू. पहिल्याच्यात मी म्हटलं R काय आहे रे पटकन? आरचा बरोबर काय? U² sin 2θ अपॉन G. sin 2θ अपॉन G. काय डाऊट आहे? आता जर मी म्हटलं U काय घेतला रे? सेम, म्हणजे U सगळं काय झाला? कॉन्स्टंट आणि G पण काय झाला? कॉन्स्टंट. तुम्ही काय म्हणू शकता? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 2θ. काय डाऊट? समजलंय? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द sin 2θ. मग मी म्हटलं R1/R2 काढायचं ना आपल्याला. R1/R2 म्हणजेच काय? R किती? 30 अपॉन R किती? 45. बरोबर की नाही? मी मुद्दाम लिहितोय, नाहीतर ते लिहायची गरज नाही. हा, मग मी काय म्हटलं, साइन किती? 2 इंटू किती? 30 डिवाइड बाय काय? साइन 2 इंटू किती? 45. म्हणजे किती रे? साइन किती? 60. साइन किती? 60 ना. 2 इंटू 30 60 आणि साइन 2 इंटू 45 90. साइन 60 म्हणजेच काय? √3/2 आणि साइन 90 म्हणजे किती? 1. काय आलं? √3/2. काय डाऊट? समजलंय? कॉम्प्लिमेंटरी नसेल तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये जावं लागेल. समजलंय? बघ नेक्स्ट मी काय म्हटलं, मग आता काय काढू आपण? T1/T2. मग T इज काय रे? 2U sin θ अपॉन G. ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीये U कसा घेतलाय? सेम, म्हणजे काय घेतलाय? कॉन्स्टंट. G पण काय? कॉन्स्टंट. मग T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द sin θ. तुम्ही काय लिहिणार? T1/T2. T1 किती आहे? 30 आहे आणि T2 किती आहे? 45. म्हणजे किती रे? साइन किती? 30 डिवाइड बाय काय? साइन 45. साइन 30 म्हणजे किती? 1/2. साइन 45 म्हणजे काय? 1/√2. डिनॉमिनेटर न्यूमरेटर √2 डिवाइड बाय काय? 2 म्हणजेच किती? 1/√2. कळालं? 1/. राहिलं काय आता? T इज इक्वल काय? हाइट. याच इक्वल काय? U² sin स्क्वेअर θ बाय 2G. मला सांगा, U² कॉन्स्टंट आहे, 2G कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही काय H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय? sin स्क्वेअर. मग काय? H1/H2 म्हणजे काय? काय? H30/H45. H30 म्हणजे काय? साइन स्क्वेअर 30 डिवाइड बाय काय? साइन स्क्वेअर 45. मग मी म्हटलं साइन 30 म्हणजे किती? 1/2. साइन 45 म्हणजे काय? 1/√2. त्याचा काय? स्क्वेअर. याचा काय बनला होता? 1/√2. 1/√2 त्याचा काय? याला स्क्वेअर तर केला, साइन थिटालाच काय केला? स्क्वेअर केला. 1/√2 येणार आहे. म्हणजे किती येणार आहे? 1/. काय डाऊट आहे? समजलंय काय केलंय? आता मी याच्यामध्ये काय ठेवलं होतं? याच्यामध्ये मी असं ठेवलं होतं की अँगल इनिशियल व्हेलॉसिटी कशी ठेवली तुम्ही? सेम ठेवली. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय बदलेल? इनिशियल व्हेलॉसिटी बदलेल आणि थिटा कशी ठेवू आपण?
सेम. म्हणजे एकाला मी 40 ने फेकलं, एकाला मी 50 ने फेकलं, फरक हा झाला. लॉजिक कळालं? एकदा 50 ने फेकलं, एकाला 40 ने फेकलं, आणि थिटा सेम ठेवणार. ठीक आहे. सेम अँगल ऑफ प्रोजेक्शन, सेम अँगल ऑफ प्रोजेक्शन. मग तुम्हाला विचारलं काय, U1 तुम्हाला दिलंय, मी म्हटलं 10 मीटर पर सेकंद फेकलाय. U2 ला तुम्ही 20 मीटर पर सेकंद फेकलाय. तर तुम्हाला काय काढायचंय, R1 अपॉन R2 किती असेल, दुसरं काय T1 अपॉन T2 किती असेल, आणि H1 अपॉन काय H2 किती असेल. आता यांचं R1 अपॉन R2 बनणार का? नाही. का बरं नाही बनणार? कारण आपण जरी कॉम्प्लिमेंटरी अँगल उचलला होता तेव्हा आपण इनिशियल व्हेलॉसिटी कशी घेत होतो, सेम. इथं इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली, डिफरंट. कळालं? कॉम्प्लिमेंटरी म्हणू शकतो, पण कॉम्प्लिमेंटरी म्हणताना आपल्याला लिमिटेशन आली. काय, इनिशियल व्हेलॉसिटी अगोदरच्या जेव्हा पण आपण कॉम्प्लिमेंटरी घेतले तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी कशी होती ती सेम. म्हणजे 30 मीटर पर सेकंद फेकत होतो, पण 10 नेच फेकलं. नंतर मी 60 ने फेकलं, तर मी कशाने फेकलं, 10 नेच फेकलं. असं झालं, तर म्हणून ते आन्सर आपला R1 अपॉन R2. आता इथं सेम अँगल म्हणजे प्रोजेक्टाईल तर सेम झालं, पण एकाला मी जोरात फेकला, एकाला हळू फेकला. जर जोरात फेकलं तर लांब जाणार आहे, हळू फेकलं तर जवळ पडणार. हे तर आपल्याला लॉजिकली पण माहिती आहे. ठीक आहे. चला, आज पहिल्यांदा आयुष्य हा म्हणू शकला सक्सेसफुल, आयुष्यात सक्सेसफुल डायरेक्ट. बघा आता मी काय म्हटलं, R1 अपॉन R2 काढायचं. तर मी म्हटलं R इज काय, पटकन R इज काय, 2u sin 2 थीटा, सॉरी 2 नाही, sin 2 थीटा अपॉन u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g. म्हणजे आपल्याला माहिती आहे sin 2 थीटा तर काय कॉन्स्टंट झाला, कारण की अँगल कसा घेतलाय, सेम घेतलाय, g पण कॉन्स्टंट आहे. तर तुम्ही काय म्हटलं, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, u स्क्वेअर. कळालं का? मग तुम्ही काय सांगाल, R1 अपॉन R2 म्हणजे किती, R10 अपॉन R20 म्हणजे किती, R1 अपॉन काय, U1 अपॉन U2 त्याचा काय ब्रॅकेट्स कर. पटकन बघा, U1 किती आहे 10, हा किती आहे 20, आणि त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर. कॅन्सल, 1/4 आलं. हा, सिमिलरली आता काय करायचं, टाइम साठी फॉर्म्युला काय, 2u sin theta बाय g. आपल्याला माहित झालं t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द u. t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द u, काय, कारण की sin theta आणि g काय कॉन्स्टंट. मग मी काय म्हटलं, t1 बाय t2 म्हणजेच काय, t10 बाय t20 म्हणजेच किती रे, u1 बाय u2. बरोबर की नाही? हा, u1 किती आहे 10 आहे, u2 किती आहे 20 आहे, म्हणजे किती आला 1/, नाही कळाला, समजलंय? नेक्स्ट बघा, आता काय बघतोय, h म्हणजे काय, हाईट सकच काढणार, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g. साइन थीटा कॉन्स्टंट अँड 2g कॉन्स्टंट. मग काय म्हणता तुम्ही, h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द u स्क्वेअर. काय डाऊट आहे बघा. मग काय म्हणणार तुम्ही, h1 अपॉन h2 म्हणजेच काय, h10 अपॉन h20 म्हणजेच काय, u1 अपॉन u2 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर. किती आहे, u1 किती आहे 10 आहे, u2 किती आहे 20 आहे, त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर आहे. गेट कॅन्सल, 1/4. काय डाऊट? आता आपण याच्यामध्ये काय घेतलं, मी याच्यामध्ये काय केलं, सेम अँगल ठेवलं. असं काय कंपल्सरी प्रत्येक वेळेस राहील का, नाही, वेगळं पण असू शकतो. कळालं? वेगळा पण असू शकतो. मग आपल्याला आता त्याच केससाठी जायचं. जसं मी म्हटलं, मी जर असं म्हटलं, u1 तुमचा 10 आहे, u2 तुमचा 20 आहे, θ1 तुमचा 37 आहे, θ2 तुमचा 53. प्रॉब्लेम झाला. कॉम्प्लिमेंटरी आहे, यस कॉम्प्लिमेंटरी आहे, दिसतंय कॉम्प्लिमेंटरी आहे, दिसतं ना, θ1 θ2 कॉम्प्लिमेंटरी. पण इनिशियल व्हेलॉसिटी कसे आहे डिफरंट. तर आता रेशो सेम तर बनेल का, नाही बनणार, सेम तर बनणार नाही. काय डाऊट आहे? हा बघा, मग आपलं काय काय काढायचं, R1 अपॉन R2
R1 अपॉन R2, T1 अपॉन T2 आणि H1 अपॉन, हे माहिती आता मी परत त्याच गोष्टी जाणत काय अर्थ नाही. काय काढायचं आहे? R1 अपॉन R2, 1 येणार का? नाही. T1 अपॉन T2 tan थिटा बनेल का? H1 अपॉन H2 tan स्क्वेअर थिटा बनेल का? कळालं का? जायचं पुढे. आता बघा मी काय म्हटलं, R इज इक्वल टू काय? R इज काय? U स्क्वेअर साइन 2 थीटा बाय G. प्रॉब्लेम झाला, फक्त G कॉन्स्टंट सापडतो इथं, बरोबर ना? का बरं? कारण की इथं U स्क्वेअर काय केला, U काय बदलला आणि अँगल पण काय केला, बदलवलेला आहे. कळालं का? इथं प्रॉब्लेम देतो, साइन 2 थीटा वाला प्रॉब्लेम देतो. साइन 2 थीटा वाला जर प्रॉब्लेम देत असेल तर आपल्याला इथला अँगल थोडीशी बदलावं लागते. एकाला घेतलं मी 30 आणि एकाला घेतलं मी 45. कळालं का बरं घेतला असेल? कारण साइन 37चं काय झालं असेल, डबल करावं लागलं असतं तर तुमचा आन्सर बदलला असं, मग त्याचा रेशो आपल्याला डायरेक्टली लिहिता आला नसता. बरोबर, आपण ते दाखवून घेतो. ठीक आहे. R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द U स्क्वेअर साइन 2 थीटा. चलो मग मी काय म्हटलं, R1 अपॉन R2 U1 स्क्वेअर अपॉन साइन 2 थीटा 1 U2 स्क्वेअर इंटू काय, साइन 2 थीटा 2. चला U1 किती आहे? U1 किती आहे? हा किती आहे? 20 आहे. त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर आहे. साइन किती आहे? 2 आहे. इंटू थीटा किती आहे? 30 आहे. डिवाइड बाय काय, साइन किती आहे? 2 आहे. इंटू किती करायचं आहे? 45. जर मी 53 37 घेतला असतं तर त्यांचं डबल आपल्याकडे अँगल अवेलेबल नाहीये. पण आपल्याला साइन 60 माहिती आहे. हे किती होऊन जाईल? 0 0 गेट कॅन्सल, 1/4. हे किती होऊन जाईल? साइन 60 होऊन जाईल आणि हा किती होऊन जाईल? साइन 90 होऊन जाईल. म्हणजे किती रे? 1/4. जसा साइन 60 म्हणजे काय, √3/2 आणि 90 चे किती येणार आहे? 1. म्हणजे किती झाला तुमचा? √3/8. काय डाऊट आहे? √3/8 आपल्याला म्हणलं. नंतर काय जायचं आपल्याला? कोणासाठी? टाइमसाठी. टाइमसाठी फॉर्म्युला काय? T इज काय, 2U साइन थिटा बाय G. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही काय सांगा, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द U साइन थिटा. मग आता राहिला काय तुमचा? T1 अपॉन T2. असलेली मी U1 अपॉन U2. हा, मग नंतर म्हटलं मी साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा 2. कळालं? U1 किती आहे? U1 किती? 10 आहे. U2 किती आहे? 20 आहे. साइन थिटा 1 किती आहे? 30 आहे. साइन 45 किती आहे? साइन थिटा 2 किती आहे? साइन 45 आहे. मग किती झाला? 1/2 झाला. साइन 30 म्हणजे किती? 1/2 आहे. ओव्हरऑल डिवाइड बाय साइन 45 म्हणजे काय? 1/√2. ठीक आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेला, 1/2 झाला आणि वरती काय गेला? √2 डिवाइड बाय काय? 2 म्हणजे किती? 1/2√2. 1/2√2. कळालं? नेक्स्ट राहिलं काय आता? हाईट साठी. आता व्हॅल्यू दिलं तर काय फरक पडणार तुम्हाला? व्हॅल्यू जर डायरेक्ट दिल्या तर तुम्हाला काय फरक पडतं? आता आपण R1 आपण R2 ना, R2 ची व्हॅल्यू दिली आणि तुम्ही फक्त काय करायचं? R2 त्याला मल्टिप्लाय करायचं. बघू एक क्वेश्चन बनतो. हा, आता काय म्हटलं मी? हाईट काढायचं. हाईट इज काय? U स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2G. मग काय म्हटलं तुम्ही? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? U स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. मग काय लिहिलं तुम्ही? H1 बाय H2. H1 बाय H2. काय लिहिणार? U1 बाय U2. त्याचा काय करायचा? ब्रॅकेट स्क्वेअर साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा 2. त्याचा काय? ब्रॅकेट स्क्वेअर. किती आहे? 10/20. त्याचा काय? ब्रॅकेट स्क्वेअर. हा, साइन थिटा 1 साइन 30 डिवाइड बाय काय? साइन 45. त्याचा काय करायचा? स्क्वेअर. हा किती झाला? 1/4 झाला. नेक्स्ट साइन 30 म्हणजे किती? 1/2. साइन 45 म्हणजे काय? 1/√2. त्याचा काय करायचा आहे? ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला निघून गेला. 1/4 इंटू किती? √2 डिवाइड बाय काय? 2. हा, आणि याचा काय करायचा? ब्रॅकेट स्क्वेअर. मग याला तुम्ही आयदर असे फिल करू शकतात, 1/4 इंटू किती? 1/√2. त्याचा काय करायचा आहे? स्क्वेअर. म्हणजे किती झाला? 1/8. काय? 1/8. काय डाऊट आहे? समजलंय?
इथं आपण काय शिकलो, कॉम्प्लिमेंटरी अँगल आलेला होता, पण इनिशियल व्हेलॉसिटी काय करून टाकली होती, बदलली होती, म्हणून आपले सगळे रेशो काही कामाचे राहिलेले नाही. ते रेशो कधी कामाचे आहेत, जेव्हा कॉम्प्लिमेंटरी पण असलं पाहिजे आणि प्लस सेम इनिशियल व्हेलॉसिटी असणं अपेक्षित आहे. कळालं का? लास्ट त्याच्यावरचा एक क्वेश्चन म्हणून दाखवतो, मग आपला टॉपिक लॉजिक कळालं. बघ, इफ बॉडी is projected with 30 degree max max 30 meter when initial velocity will be 20 meter per second. If angle is 45 degree with 10 meter per second, then find the put 20 meter per second, then find the range time and height. काय काय पॉइंट करून द्यायचं, रेंज, हाईट आणि आता प्रॉब्लेम काय काय ते पहिलं समजून घेऊ. काय काय दिलं तुम्हाला, फक्त बॉडी प्रोजेक्ट केलाय 30 डिग्रीने, 30 मीटर कव्हर करतोय, इनिशियल व्हेलॉसिटी एवढं दिलंय 20 मीटर पर सेकंड. पहिल्या केसवरून आपल्याला पहिल्याचा टाइम काढून घ्या, पहिल्याला किती वेळ लागेल ते काढून घ्या, आणि त्याच्यानंतर काय काढून घ्या, हाईट काढून घ्या. 30 ना, 30 म्हणजे 30च्या समोरची इथं 10 होऊन, ओके होऊन जाईल, टाइम भेटून जाईल. चला पहिल्यांदा काय करून घ्या, पहिल्यांदा इथं तुम्हाला माहिती आहे R1 किती आहे, पटकन R1 दिलेलं आहे, R1 दिलं किती दिलंय, 30 मीटर दिलंय. आता T1 काढून घेऊ, नंतर आपण बाकी रेशो साठी घेऊ. T1 काढायचं म्हणजे काय, 2u sin theta by g. 2u sin theta by g. चला पटकन, 2 माहिती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती दिलाय, 20 दिलंय, आणि साइन किती 30 आहे, डिवाइड बाय काय, मी डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो पण ठीक आहे, 10. हा 0 गेट कॅन्सल, हा साइन 30 इकडचा 2 गेट कॅन्सल, म्हणजे किती झाला 2 सेकंद. T1 किती भेटला मला, 2 सेकंद. आणि मी डायरेक्टली कसं सॉल्व्ह करू शकतो ते समजून. मला सांगा, हा 20 आहे ना, व्यवस्थित फील करा, हा 30 आहे, हा 20 आहे, 100% आखे देऊन जाईल 10, आणि 10 ने फेकलं तर 1 सेकंद वरती झाला आणि 1 सेकंद खाली आलं, म्हणून किती उत्तर आलं 2 सेकंद. हे डायरेक्ट फील होतं, लॉजिक कळालं. T1 नंतर काय H1. मला सांगा हाईट किती होईल, मग जर 2 सेकंद म्हणजे वरती जायला 1 सेकंद लागतोय, फक्त 1 सेकंद असेल तर किती, 5 मीटर, किती कव्हर करेल 5 मीटर. न जर विश्वास तर सॉल्व्ह करा. मग H1 काय, u स्क्वेअर काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय 2g. मी तर म्हटलं किती उत्तर आलं पाहिजे, 5 आलं पाहिजे. हे तर माहिती ना, u किती आहे, 20 आहे, 20 गुणिले 20 आहे. साइन स्क्वेअर आहे, साइन किती आहे 30 चा स्क्वेअर करायचं म्हणजे साइन 30 चा स्क्वेअर किती होऊन जाईल 1/2, आणि 1/2 चा स्क्वेअर किती होऊन जाईल 1/4 होऊन जाईल, आणि डिवाइड बाय काय 2 इंटू किती 10, 10 4 पंचे 20. आणि आपण प्रॅक्टिस केली ना, 1 सेकंदाला एवढं, 2 सेकंदाला एवढं, प्रॅक्टिस आहे आपली. ठीक आहे, डायरेक्टली सांगितलं. आता दिलेलं नव्हतं आपल्याला, फक्त आपल्याला काय दिलं तर रेंज दिली होती, फक्त रेंज दिली होती. आणि आता काय विचारलं तुम्हाला, R2 काढा, T1 काढा, T2 काढा, आणि दुसरं काय काढायला लावलंय H2 पण काढा. लॉजिक क्लिअर आहे, काय काय विचारलेलं आहे. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे का, नाही, कॉम्प्लिमेंटरी अँगल नाही. मग कॉम्प्लिमेंटरी अँगल जर नसेल तर आपल्याला डायरेक्ट रेशो मांडता येईल का, नाही. आणि दुसरी गोष्ट, फक्त इनिशियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का, नाही. इनिशियल व्हेलॉसिटी पण काय करतात ते बदलवतायत. त्याच्यानंतर थिटा तरी सेम आहे का, नाही, ते पण बदलतंय. मग आपल्या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा सॉल्व्ह करावं. चला मग R इज इक्वल टू काय, पटकन u स्क्वेअर साइन 2 थिटा बाय काय g.
म्हणजे आर इज डायरेक्टली प्रश्न होतो काय यू स्क्वेअर साइन 2 थिटा. चल आर ऍज इट इज म्हणजेच काय R1 अपॉन R2 होता. चल मी R2 अपॉन R1 म्हणतो का बरं R1 अपॉन R2 का बरं एक स्टेप कमी करण्यासाठी आपलं काढायचं काय R2 ना. जर तुम्ही त्याला न्यूमरेटरला ठेवलं तर काय म्हणजे फक्त R1 इकडचं डिनॉमिनेटर तिकडे जाऊन मल्टिप्लाइड जाईल म्हणून आपण काय केलं R2 बाय R1 केलं. म्हणून इथं काय होतं U2 बाय U1 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर इथं काय साइन 2 थिटा 1 अपॉन किती साइन 2 थिटा कळलं हा थिटा 2 वरती आणि थिटा 1 कुठं आला खाली घेतलाय. चला U2 किती आहे फायनल वेलोसिटी किती दिली त्यांनी फायनल वेलोसिटी दिली 10 नंतर अगोदर किती होता 20 त्याचा काय स्क्वेअर साइन किती साइन 2 इंटू किती 45 आहे आणि हा भाऊ किती आहे साइन किती 2 इंटू 30 आहे. हे किती होऊन जाईल 1/4 म्हणे इंटू किती साइन किती 90 डिवाइड बाय काय साइन साइन किती 60 ना बघा R2 बाय R1 R2 बाय R1 R2 बाय R1 किती आलं 1/4 साइन 90 म्हणजे किती 1 साइन 60 म्हणजे किती √3/2 डिनॉमिनेटर न्यूमरेटर 1/4 आलाय आणि √3 आलेला आहे आणि वरती किती गेलाय 2 गेलेला आहे वेगवेगळे बेदुने 4 म्हणजे किती 1/2 √3 पण संपलं का आपलं नाही आपल्याला काय काढायचंय R2 इंटू R1 1/2 √3 R1 किती दिलाय R1 किती दिलाय 30 मीटर दिलाय इंटू किती 30 म्हणजे काय आन्सर आला 15/√3 युनिट काय येणार आहे मीटर. फेड आउट एका काढला आत्ताचे आपण आत्ताचे काय काढलं R2 आपल्याला काय काढायचं तसंच D2 काढायचं तसंच काय काढायचं आपल्याला T1 कळालं का. चल मग मी काय म्हटलं टी इज डायरेक्टली प्रश्न टी इज काय पटकन टी इज काय 2u sin थिटा बाय ची मला सांगा आता कॅन्सल काय काय टी इज डायरेक्टली प्रश्न तुझा u sin थिटा म्हणजे काय म्हटलं तुम्ही T2 बाय T1 का T1 बाय T2 दोन्ही केलं तरी काय फरक पडत नाही पण आपली एक स्टेप वाचते कशाने जेव्हा मी T2 बाय T1 करेल. चला म्हणजेच काय लिहिणार U2 बाय U1 काय लिहिणार साइन थिटा 2 डिवाइड बाय साइन थिटा 1 ओके. चला U2 किती दिले U2 किती दिले तुम्हाला 10 आणि 20 हा व्हॅल्यू लक्षात ठेवा 10 आणि किती 20 पुढे गेला रे हा किती 10/20 आणि किती अँगल किती साइन 45 आणि साइन 30 आता काय जाईल कॅन्सल 1/2 साइन 45 म्हणजे काय 1/√2 साइन 30 म्हणजे किती 1/2 डिनॉमिनेटर न्यूमरेटर असं म्हणा किंवा डायरेक्ट इकडचा 2 आणि इकडचा 2 पण तुम्ही कॅन्सल आउट करू शकता. म्हणजे काय उरलं तुमचं 1/2 इंटू काय 2 डिवाइड बाय काय √2 2 टू गेट कॅन्सल 1/√2 हे काय भेटलं मला T2 बाय T1 आपल्याला ते काढायचं का नाही आपल्याला काय काढायचंय T2 काढायचंय मग T2 बरोबर काय 1/√2 टाइम्स ऑफ T1 चला 1/√2 टाइम्स ऑफ T1 किती आलेला आहे 2 आलेला आहे ना 1 सेकंद वरती आलं 1 सेकंद आलेलं म्हणजे किती आला 2 म्हणजे किती लिहिणार तुम्ही √2 उत्तर येऊन जाईल 2 ला कसं लिहितो आपण ऑलवेज √2 इंटू √2 ठीक आहे. हे काय झालं तुमचं T झालं. आता काय काढायचं आपल्याला H मग H काय U स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g मग तुम्ही म्हणलं H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द U स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा कळलं. मग इथं काय करणार तुम्ही H2 बाय H1 बरोबर काय U2 बाय U1 त्याचा काय करायचं आहे ब्रॅकेट स्क्वेअर साइन काय साइन स्क्वेअर असं मी त्याच्याऐवजी मी असं फील करतो ऑलवेज बरं असतं साइन थिटा 2 डिवाइड बाय काय साइन थिटा 1 आणि त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर असं करायला आपलं सोपं जातं. मग U2 किती दिलाय तुम्हाला 10 आणि 20 ना 10 20 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर गेट कॅन्सल साइन किती 30 का साइन 45 डिवाइड बाय काय साइन 45 डिवाइड बाय काय साइन 30 आणि त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे ठीक आहे. किती आला 1/4 म्हणजे किती आला 1/√2 आलेला आहे आणि डिवाइड बाय काय 1/2 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर कळालं का. मग काय आलं 1/4 इंटू किती डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे किती 2/4
√2, पण त्याचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. मग लास्ट काय, H2/H1, H2/H1 काय होणार आहे, 1/4. हा, याचं काय लिहिणार, √2 काय करायचं आहे, स्क्वेअर. चालेल ना असं डायरेक्ट, 2√2 ला मिळतं, √2 लिहिलं, 2 म्हणजे किती झालं, 1/4. √2 चा स्क्वेअर केला किती झाला, 2 म्हणजे किती झाला, 1/2. मग आपलं काय विचारलं, H2/H1 का, नाही आपल्याला काय विचारलं, H2 विचारलं. मग H2 इज इक्वल काय, 1/2H1. आणि माहिती H1 ची व्हॅल्यू किती झाली, 5. मग 5 म्हणजे किती झाला, 2.5. डाऊट, सिंपल कॉन्सेप्ट आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे. काय डाऊट कोणाला, कोणाचं मन दुखलंय, नाही.